नमस्कार. स्वादिष्ट माहितीच्या मध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. मंडळी, दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी धनाची पूजा किंवा कुबेर देवाची पूजा केली जाते. तर ह्या वर्षीची धनत्रयोदशी कधी आहे, तसेच धनत्रयोदशीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची, तसेच सर्व मंत्र जपासह सहित मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर आता माहिती घेऊया आपण या वर्षीची धनत्रयोदशीची पूजा कशी शास्त्रोक्त पद्धतीने करावी. धनत्रयोदशी 2025 तारीख, पूजेची वेळ, महत्व आणि विधी. धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाणारे धनतेरस हा 5 दिवसांच्या दिवाळी सणातला दुसरा दिवस मानला जातो. हा दिवस संपत्ती, आरोग्य आणि नवीन सुरुवातीचा दिवस म्हणून साजरा केला जातो, जो समृद्धीची देवता देवी लक्ष्मी आणि आयुर्वेद आणि उपचारांचे देवता भगवान धन्वंतरी यांचा सन्मान करतो. या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदी करणे आणि नवीन उपक्रम सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. 2025 मध्ये धनत्रयोदशी ही शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. धनत्रयोदशी तिथी आणि पूजा वेळ. तारीख शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025. त्रयोदशी तिथीची सुरुवात 17 ऑक्टोबर 2025 पहाटे 4:41 त्रयोदशी तिथी समाप्त 18 ऑक्टोबर मध्यरात्री 2:35. धनत्रयोदशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:55 ते रात्री 8:25 प्रदोष काळ संध्याकाळी 6:55 ते रात्री 9 वाजेपर्यंत. वृषभ काळ सर्वात शुभ रात्री 7:10 ते रात्री 8:50 धनत्रयोदशी का साजरी केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन उदयास आले, जे आयुर्वेदाचा जन्म आणि बरे करणारे शहाणपण आहे. या दिवशी धातू खरेदी करणे, विशेषतः सोने, चांदी, पितळ आणि घरात संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे मानले जाते. अनेक घरांमध्ये आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी धन्वंतरी पूजा केली जाते. संध्याकाळची लक्ष्मी पूजा दिवाळीच्या आशीर्वादाचा पाया रचते, संपत्ती आणि दैवी उपस्थितीचे स्वागत करते. धनत्रयोदशी पारंपरिक विधी. घराची स्वच्छता आणि सजावट. घर आणि व्यवसाय परिसर स्वच्छ केले जातात. रांगोळी, झेंडूच्या माळा, आंब्याची पाने आणि तेलाच्या दिव्यांनी सजवले जातात. पणत्या लावतात. प्रवेशद्वारावर तांदळाची पेस किंवा कुंकू वापरून देवी लक्ष्मीची पावलांचे छोटे ठसे काढले जातात. दुसरा, धातू किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे. सोने, चांदी, तांबे, इत्यादी भांडी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे या दिवशी भाग्यवान मानले जाते. भक्तीने खरेदी केलेले एक छोटे चांदीचे नाणे किंवा पितळेचे दिवे देखील पुण्याचे असतात. व्यवसाय बहुतेकदा या दिवशी नवीन खाती आणि बॅलन्स लेजर सुरू करतात. धन्वंतरी पूजा. भगवान धन्वंतरीचा फोटो, मूर्ती असलेली एक साधी वेदी किंवा पाणी, तुळशी, नाणी, औषधी वनस्पतींना भरलेला कलश उभारा. कडुनिंब, तुळशी, मध, तूप आणि नैसर्गिक औषधी वस्तू अर्पण करा. ओम धन्वंतराय अमृत कलशस्थाय नमः या मंत्राचा जप करा. ही पूजा विशेषतः आरोग्य सेवा, व्यावसायिक, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांसाठी केली जाते. संध्याकाळी लक्ष्मी पूजा. सूर्यास्तानंतर प्रवेशद्वारावर किंवा संपूर्ण घरात 13 किंवा 26 दिवे लावा. लक्ष्मी देवीला तांदूळ, कमळाची फुले, मिठाई, कुंकू, नाणी अर्पण करा. श्रीसूक्त, लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली किंवा साधी लक्ष्मी आरतीचा जप करा. सतत प्रकाश आणि विपुलतेचे प्रतीक म्हणून प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशी रोपाजवळ रात्रभर पणती लावा. प्रादेशिक पाळणे. उत्तर भारत. दिवाळीची सुरुवात घरे आणि व्यवसायांमध्ये लक्ष्मी आणि कुबेर याची पूजा केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात याच दिवशी यमदीपदान साजरा केला जातो.
कुटुंबाचे अकाली मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी रात्री दिवा लावला जातो. दक्षिण भारत काही शहरांमध्ये आयुर्वेद आणि औषध खरेदी केले जाते. घरी धनत्रयोदशी कशी साजरी करावी? समृद्धीचे प्रतीक म्हणून काहीतरी नवीन खरेदी करा. अगदी नाणी, भांडे किंवा दिवा देखील. प्रवेशद्वारे दिवे, रांगोळी आणि तोरणांनी सजवा. तुमच्या कुटुंबासह साधी लक्ष्मी किंवा धन्वंतरी पूजा करा. घराच्या प्रवेशद्वारावर अनेक दिवे लावा आणि रात्रभर तुळशीचे रोप किंवा एक दिवा ठेवा. शक्य असल्यास आरोग्याच्या कामासाठी दान करा. आयुर्वेदिक औषधे खरेदी करा आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करा. आता जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या पूजेसाठी लागणारी साहित्य. भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा चित्रे सजवण्यासाठी फुलांचे हार, कापड, दागिने यासारख्या सजावटीच्या वस्तू. पूजा थाळी. झेंडू, गुलाब, चमेली याची ताजी फुले. नैवेद्य किंवा प्रसादासाठी लाडू, पेढा, बर्फी सारख्या मिठाई. नैवेद्यासाठी केळी, सफरचंद, डाळिंब यासारखी फळे. अर्पण करण्यासाठी तांदळाचे दाणे आणि डाळ. अगरबत्ती, धुपाच्या काड्या. आरती नैवेद्यानुसार कापूर आणि धूप. चंदन पेस्ट, तेलाचा आणि तुपाचा दिवा. अभिषेक आणि नैवेद्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, लोणी किंवा मध. तुळशीची पाने. मूर्ती किंवा चित्रावर लावण्यासाठी हळद, कुंकू. केशर, शंख, घंटा, नारळ, पान सुपारी. अर्पण करण्यासाठी जास्वंदाचे फूल. अर्पण करण्यासाठी नारळाचे तेल, लवंग, वेलची. घराची रोषणाई करण्यासाठी आणि पूजेसाठी दिवे लावण्यासाठी मेणबत्त्या. धनत्रयोदशी पूजाविधी आणि लक्ष्मीपूजा विधी यासारखे शास्त्र पूजेदरम्यान पठण करण्यासाठी पुस्तक. घरासमोर रांगोळी डिझाईन करण्यासाठी रांगोळीची पावडर. धनत्रयोदशी पूजा संच ज्यांमध्ये भगवान धन्वंतरीची प्रतिमा, संपत्तीचे यंत्र, गणेश मूर्ती आणि इतर साहित्य. कलशावर लावण्यासाठी लाल कापड आणि इत्यादी. वैयक्तिक कौटुंबिक आणि परंपरा आणि रीतिरिवाज याप्रमाणे ही पूजा सामग्री बदलू शकते. तर पाहिलं ना मंडळींनो, अगदी सोप्या शास्त्रोक्त पद्धतीने मी धनत्रयोदशीची पूजा कशी करायची ती या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्ही आपल्या आप्तेष्टांना नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओज शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण असे व्हिडिओ जेव्हा आमचे व्हिडिओ जेव्हा युट्यूबवरती येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल. त्याच्यामुळे तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही. तर आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट मालिकेच्या हे चॅनल पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.